नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील होळकरवाडा चांदवड येथे 11 व 12 एप्रिल रोजी राष्ट्रीय आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे। अशी माहिती आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले यांनी आज लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। यावेळी उपाध्यक्ष संभाजी सूळ, प्राचार्य डॉक्टर मधुकर सलगरे, प्रवक्ते चंद्रकांत हजारे आदींची प्रमुख उपस्थिती होती। 6व्या राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी खासदार रामराव वडकुते, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रकाश महानवर, सुधीर दास महाराज, माजी आमदार हरिदास भद्दे, मंत्री सैतान सिंग आदींसह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। आणि समारोप प्राध्यापक यशपाल भिंगे, आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी संमेलन, व्याख्याने असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। या संमेलनामध्ये धनगर आरक्षणासंदर्भातला ठरावही घेण्यात येणार आहे। या संदर्भात डॉक्टर अभिमन्यू टकले यांनी सविस्तर माहिती दिली आहे। तर या ठिकाणी या वर्षीचं जे काही साहित्य संमेलन आहे ते चांदवड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या ठिकाणी होत आहे। तर त्यांनी ते मागून घेतलेलं आहे त्या लोकांनी की आम्हाला या ठिकाणी साहित्य संमेलन घ्यायचं आहे आणि यावर्षी अहिल्याबाई होळकरांची 300वी जन्मशताब्दी आहे, त्यानिमित्त हे साहित्य संमेलन होत आहे। दुसरं महत्त्वाचं कारण आहे, चांदवड ही उपराजधानी, त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी टाकसाळ उभा केलं होतं चांदवडला। त्याच ठिकाणी त्यांनी खूप मोठा दारुगोळ्याचा कारखाना उभारला होता। सगळ्यात महत्त्वाचं, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपल्या सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होत आहे। हे साहित्य संमेलन 11 आणि 12 एप्रिल 2026 2 दिवस चालेल। तर या ठिकाणी आपलं साहित्य संमेलन 3 दिवसाचं होतं, पण सर्व लक्षात घेऊन, म्हणजे हे जे काही वातावरण आहे हे लक्षात घेऊन आम्ही ते साहित्य संमेलन 2 दिवसाचं केलेलं आहे। नंतर नेहमीप्रमाणे आपल्या जे काही साहित्य संमेलनाचा पॅटर्न आहे, रूपरेषा आहे, ती अगदी त्या ढाच्यामध्ये व्यवस्थितपणे आपण घेत असतो। त्याच्यामध्ये पहिले ग्रंथदिंडी होते। ग्रंथदिंडी तिथं रेणुका मातेचं मंदिर आहे, तिथून त्या राजवाड्यापर्यंत आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पथकं आहेत, लेझीम पथक, गदी पथक, नंतर काही म्हणजे हलक्या, नंतर भजनी मंडळ, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे, ज्याप्रमाणे आम्ही इथं केलं होतं त्याप्रमाणेच त्या ठिकाणी सुद्धा करणार आहोत। या दिंडीचं उद्घाटन अमरजित राजे बारगड यांच्या हस्ते होईल। अमरजित राजे बारगड हे मल्हारराव होळकरांच्या जे काय मामा आहे त्यांच्या वंशातील आहे। नंतर त्या ठिकाणी दिंडी झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल। उद्घाटन सर्वसाधारणपणे 11 ते 2 वाजेपर्यंत चालेल। उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून आम्ही आमचे जे काय युवा आमदार आहेत गोपीचंद पडळकर त्यांच्या हस्ते यावेळेस साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल। आम्हापर्यंत नाही आलं, या समाजाला वंचितच राहावं लागलं। 70 वर्षाच्या नंतर सुद्धा वंचितच राहावं लागलं। हा समाज वंचितच राहिला। फक्त ह्या गोष्टी सगळ्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजापर्यंत आपण एक्सप्लेन केला पाहिजे की आम्हाला कोण न्याय देऊ शकतं, आमच्यावर कोण अन्याय करतं, तेच तरी ठरवतील ना। समाजाला फक्त आम्हाला शहाणं करायचं, त्यांनी डिसाईड करायचं की आपल्याला न्याय कोणी दिला, आपल्यावर अन्याय कोणी केला। फक्त एवढीच भूमिका आम्हाला प्रामाणिकपणानं समाजापर्यंत पोहोचवायची, म्हणून आमची एक धडपड आहे। मित्रांनो, हा जो लातूरला परिषद घेण्याचा आपल्याला परिषद घेण्याचा उद्देश डॉक्टर अभिमन्यू टकले आणि संभाजीराव सूळ यांचा असा आहे
हे 6वं साहित्य संमेलन आहे. आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या नावावरती पुढे आलेलं आहे. चांगली परंपरा इथं निर्माण झालेली आहे. बऱ्याच वेळेस आपण इथं बैठका घेतलेल्या आहेत. हा मेसेज वेळोवेळी आपल्याला देण्यात आलेला आहे. दरवर्षी जवळपास हा विषय असतो. पण या वर्षीच्या साहित्य संमेलनात थोडं वेगळेपणा आहे. खरं तर हे साहित्य संमेलन अमरावतीमध्ये नियोजित होतं जवळपास. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं 300वा जन्माचा वर्ष असल्यामुळं शासकीय लेवलला त्याचं वेगळ्या प्रकारे औचित्य असल्यामुळे हे साहित्य संमेलन चांदवड जिल्हा नाशिक येथे सर्वानुमते आयोजित करण्यात आलेलं आहे. चांदवड हे ऐतिहासिक शहर आहे, आपलं सर्वांना माहीतच आहे.